भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. दरम्यान थोपटे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना अनेक आरोप देखील केले. एकंदरीत काँग्रेसला लागलेली गळती, थोपटेंनी केलेले आरोप, ते तांबे यांचा भाजप प्रवेश याबाबत विचारले असता आमदार सत्यजित तांबे यांनी रोखठोक भूमिका मांडली. काँग्रेसला गळती लागली का म्हणता येईल. मात्र ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्षांमध्ये काँग्रेसमधून आउटगोईंग सुरू झाली आहे. पहिले रवींद्र धंगेकर गेले, आता संग्राम थोपटे यांचा काही वेळापूर्वी प्रवेश झालेला आहे. या प्रवेशाकडे कसं बघतो तुम्ही? काँग्रेसचा फटका बसेल? निश्चितच हा जो काळ चाललेला आहे, हा एक संक्रमणाचा काळ चाललेला आहे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे भ्रमनिरास झालेले जे कार्यकर्ते किंवा नेते आहेत, ते एक राजकीय पावित्र्य घेऊन निर्णय घेण्याच्या भूमिकेमध्ये आलेले आहेत. कारण एका बाजूला वाढत असलेली सत्ता आणि त्याचबरोबर ताकद देण्याची एक पद्धत, आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसमध्ये आपण ज्या पद्धतीने आता सध्याचं संघटनात्मक काम चाललेलं आहे किंवा ज्या पद्धतीचं देश पातळीपासून ते गल्लीच्या पातळीपर्यंत ज्या पद्धतीचं काम पार्टीने खरं तर पराभवानंतर करायला पाहिजे होतं ते नाही केलं. त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये एक नैराश्य आहे, निराश झालेले आहेत कार्यकर्ते, हे नक्कीच आहे. सर, पण संग्राम थोपटेंनी जागोजागी देखील म्हटलंय की त्यांना पार्टीने, पक्षाने राजकीय बळ दिलेलं आहे. 3 वेळा ते आमदार राहिलेले आहेत. तर याकडे कसं बघतो तुम्ही त्याच्या वक्तव्याकडे? त्यांच्याकडं राजकीय त्यांना बळ दिलं नाही दिलं हा तर खरं तर एक चर्चेचा विषय आहेच. परंतु त्याचबरोबर एकंदरीतच आपण पाहिलं तर ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार हे राज्यामध्ये आलं आणि त्यावेळेस अशी परिस्थिती होती की काँग्रेस पक्ष हा निवडून येणार नाही, 2 आकडी सुद्धा यांची सदस्य संख्या असणार नाही, अशा परिस्थितीमध्ये 42 आमदार काँग्रेस पक्षाचे निवडून आले. आणि त्या परिस्थितीत असं वाटत होतं की महाविकास आघाडीचं सरकारच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देईल, वेगवेगळ्या महामंडळांच्या नियुक्त्या होतील, कार्यकर्त्यांना संधी मिळेल, कार्यकर्त्यांना ताकद मिळेल आणि ICU मधले असलेलं पेशंट हे ठणठणीत होऊन बाहेर पडेल, अशा पद्धतीचं एक भावना आमच्यासारख्या सगळ्या त्यावेळेसच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये होती. मात्र आपण जर त्याच्यानंतरचा सगळा घटनाक्रम पाहिला तर काँग्रेसने कुठेतरी सगळ्याच अशा जे जनाधार असलेले लोक आहेत त्यांच्याकडं दुर्लक्ष केल्यासारखं दिसतंय आणि त्याच्यातूनच ही परिस्थिती निर्माण होत चाललेली आहे. दिवसेंदिवस ही परिस्थिती गंभीर होतीये आणि म्हणून मला असं वाटतं की याच्याकडे आता एका काँग्रेसच्या श्रेष्ठीने तर आता म्हणजे लक्ष द्यावं हे सांगूनही आम्ही खरं तर कंटाळलेलो आहे. खरं तर याचा फटका तुम्हाला देखील बसला होता आणि त्या काळात असं बोललं जात होतं की तुम्हाला तुमची हकालपट्टी करण्याचं देखील नियोजन केलं गेलं होतं. नाही, हकालपट्टी केलीच आणि मला आपल्याला सांगितलं पाहिजे की संग्रामदादा थोपटेंचं मी मुलाखत ऐकली. त्यांनी सांगितलं की माझा पराभव झाल्यावर मला कोणत्याही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी विशेष करून मला विचारलं सुद्धा नाही की कसा पराभव झाला. आणि ही शोकांतिका आहे या पक्षामध्ये. आता मी तर निवडून आल्यावर देखील अनेक वेळा आम्ही मागणी करत होतो की आम्हाला पक्षामध्ये परत घ्या. त्यावेळेस आम्हाला कुठेही पक्षामध्ये परत घेतलं नाही. निवडणुकीच्या काळातही आम्ही म्हणत होतो की आम्हाला पाठिंबा द्या, त्यावेळेसही पाठिंबा दिला नाही. आणि म्हणून एकंदरीत जनाधार असलेल्या लोकांचा कुठंतरी ॲलर्जी ही काँग्रेसच्या वरिष्ठ श्रेणीमध्ये बसलेल्या नेत्यांना आहे आणि जनाधार नसलेले लोकच आता हे सगळं नेतृत्व करतायत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही परिस्थिती आता अशीच राहील की काय, अशी शंका येते. आजच्या संग्राम थोपटेंच्या पक्षप्रवेशावेळी असं बोललं जात होतं राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार होते. मात्र ते काही कॅबिनेट मिटिंग असल्यामुळे राहू शकले नाही. परंतु या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट अशी होती की राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची उपस्थिती या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी होती. म्हणजे नेमकं राधाकृष्ण विखे पाटलांकडनं एक टार्गेट केलं जाते की काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आपल्याकडे कसे आणता येईल. ज्या पद्धतीने आता ते काँग्रेसमधून भाजपात गेलेले आहे, त्यांनी कसं म्हणजे एखादं शिवधनुष्य उचलले की काँग्रेस पूर्ण आपल्याकडे खेचायचं. मला त्याबद्दल काही सांगता येणार नाही, कारण ती भारतीय जनता पार्टीचं अंतर्गत काही व्यूहरचना असेल तर मला ते सांगता येणार नाही, कारण मी काय भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी नाही. त्यामुळे मला त्याबाबत काही सांगता येणार नाही. शेवटचा प्रश्न घेतो. आपण देखील भाजपात जाऊ शकतात असे देखील आता वारे वाहू लागले आणि कसं चर्चा रंगून आले. भाजपकडे तुम्हाला संपर्क केला जातोय? नाही, असं काही नाहीये. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. मला देवेंद्रजींचं नेतृत्व आवडतं आणि त्यामुळे मी ते त्या पद्धतीने काम करतात, ताकद देतात, एक दूरदृष्टीचा नेता आहे आणि म्हणून त्यांच्याबरोबर काम करण्यामध्ये जी मजा येते आहे ती मला असं वाटतं की अतिशय वेगळा आनंद आणि अनुभव माझ्यासाठी आहे.
आणि त्यामुळे ते सांगतील त्या पद्धतीने पुढची राजकीय वाटचाल करण्याचं मी निश्चित केलेलं आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.